मगाशी त्यांनी काय केलं असं मला सांगा. झाड पडलं त्यावेळेला मी एमएससीबी ऑफिसमध्येच बसलेलो होतो. त्याच्यासाठी गेलो आम्ही कणकवलीला. काय माहिती का, आता मी कालपासून काम चालू आहे शिरगावपर्यंत तांत्रिक विद्यालय तिथपर्यंत आलंय काही टाइम ते अचानक मध्ये झाड पडते मग अचानक नाही जी धोकादायक झाड झाली जातात तिथे पण कॉर्नरला बघा तो ओढ आला गाड्याच्या संदर्भात काढा ना तुम्हाला आम्ही गेल्यानंतर धोकादायक काय होणार सांगा. कोणतरी मेल्यानंतर तुमची लोक येणार आणि ॲम्ब्युलन्स येणार सगळ्या गोष्टी. आता तो मोटरसायकल नशिबाने वाचला. रिक्षाचा वड आहे ना ती फांदी एसटीला डेपो वरती लागते ती 2 वर्ष आली 2 वर्ष आता आले. हेच झाड तर सांगतो मी. हे आता मी ह्या झाडाच्या संदर्भात पत्र दिलं ते सांगत होते PWD बघणार ते हे सांगतात तुम्ही बघणार काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे सांगा साहेब तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला फॅसिलिटी कसल्या पाहिजे काय पाहिजेत कसले ते मला सांगा काय पाहिजे तुम्हाला. साहेब तुम्ही काम करताय माझं म्हणणं काय आहे जी धोकादायक झाड आहे दरवेळीचा विषय इंटरेस्ट घेतो करायची मानसिकता नाही ना तुमची मानसिकता लागते मानसिकता. साहेब आता वादळाचे 8 दिवस झाले 8 दिवसाचा प्रॉब्लेम आहे पावसाचा आणि वादळाचा. मी 5 वर्षाचं बोलतोय मी माझी 5 वर्षाचं पत्र 50 आहे देऊ का तुम्हाला पोस्ट त्याची. आम्ही काय करणार आम्ही कर्मचारी कोण सांगतो तुम्हाला जबाबदारी नाही वागत आहे तुम्ही जबाबदारी लक्षात आलं काय. लोक बोलणार ऐकून घ्यावं लागतं. आता काम करून ऐकून घ्यायचे. हो काम आम्ही पण काम करून आम्ही देखील लोकप्रतिनिधीच आहोत साहेब लक्षात आलं काय. आम्हाला काय जी लोक बोलतात ना ते ऐकायला तुम्ही नसता लगेच जेवढा बोलले तुम्हाला राग आलाय रागात काढा लगेच. आता मला फोन केला तुमच्या साहेबांनी मशनीवाले शोधा म्हणून आत्ता केला 2 मिनिटापूर्वी आणि तुम्ही सांगताय मला हे कोण आहेत ते बघा तुमचे PWDचे नंबर कोणाचा काढा ना तुमचे पावसकर कोण आहे पावसकर हा ते मला सांगतात मशनरीवाले माणसं शोधा म्हणून आत्ता 2 मिनिटं झाली आणि तुम्ही मला सांगताय घेऊन निघालेत म्हणून. आलेत कुठे साहेब आलेत नाही आलेत आत्ता 2 मिनिट आता फोन बघा मी काय बोललो मला सांगते माझ्या वर पडले पैसे पण नाही दिले 3 मशीन आणून दिले मग बघा 2 मिनिटं काय बोललो ते सांगतो. कळकळीने काय बोललो खिशातले पैसे घातले JCBला आणि 3 मशिनरीवाल्यांना सांगितले पैसे देतो म्हणून तो पोरगा इथे उभा करतो पाहिजे तर तुमच्या साहेबांनी सांगितले आजपर्यंत त्याचे पैसे दिले नाही म्हणजे मी येतो तिथे करायला म्हणून आता सांगतो लोकांनी आणि सहकार्य काय करायचं तुम्हाला नाही आता जो अधिकारी मला सांगते फोन करून मशिनरी शोधा म्हणून ना 2 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही मला काय सांगताय कटरवाले निघालेत म्हणून. साहेब 10 मिनिटं लागणार शिकावमध्ये यायला. झाड पडून किती वेळ झाला. नंबर घ्या त्यांचा हे तुमचे साहेब आहेत त्यांना फोन करा. शेवटला भांडता नाही पण होते आपण नंबर निघाले का विचारा एक तासानंतर देवगड निपाणी महामार्गावरील असलदे येथील वाहतूक सुरळीत करण्यात यश आलेले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर वृक्ष हटवण्यास मदत झालेली आहे. दरम्यान या ठिकाणी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी भेट देत सदर घटनेची माहिती घेतली.